नमस्कार. आज आपण शी न्यूज महाराष्ट्र लाईव्ह चॅनलमध्ये आलेलो आहोत या स्पॉटवर. हे स्पॉट आहे चिखली तालुका. चिखली तालुक्यातील तहसील अंतर्गत एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे बोरगाव वसू. या ठिकाणी गावठाणच्या हद्दीमध्ये बोरगाव वसू या हद्दीमध्ये एक ई क्लास आहे. या ई क्लासमध्ये इथं जे देखरेख आहे ती जी इथलचे खोदकाम चालू आहे, बोगस मुरुमाचं खनिज काम चालू आहे, ते आपण पाहू राहिलो की इथून कमीत कमी या ठिकाणच्या जागेवरून कमीत कमी 200-300 ट्रॉल्या मुरुम गेलेला आहे. याच्याकडं तहसीलदार किंवा महसूल विभाग हे यांचं दुर्लक्ष असल्यामुळे हे कारण घडून राहिले. या ठिकाणी जर महसूल विभागाचं जर असं लक्ष असेल आणि याच्यात जर कोणाचं चोट्टे जर हात मारत असतील, याला कोण कारणीभूत आहे? ग्रामपंचायतला विचारणा केली असता ग्रामपंचायत म्हणतात की आम्हाला यांनी कोणत्याही प्रकारची एनओसी नाही मागितली. जर ग्रामपंचायतची एनओसी नाही आहे तर मग तहसीलदारांचं यांच्याकडे रॉयल्टी आहे का? हे प्रश्न बी एक पद्धतीचा पडलेला आहे. अशा ठिकाणी हायवे जवळ इथून निकट असलेला हायवे आहे. या ठिकाणी तलाठी असतील, या ठिकाणी मंडळ अधिकारी असतील, या ठिकाणी आणखी महसूल विभागाचे कार्यकर्ते असतील, कर्मचारी असतील, हे जर जाणबुजून या ठिकाणी डोळे लावून जर जात असतील आणि याच्यामध्ये जर असं काही विषय असेल तर 100% असं जाणून घेतलं जातं की याच्यामध्ये काहीतरी वाव आहे आणि या वावाला काहीतरी कुठेतरी जे वाळू माफिया म्हणतो आपण, जे जर मुरुम माफिया जे आहेत ते यांना घेऊन देऊन यांना काहीतरी यांचा चालू आहे. आणि हे शासनाची जी मालमत्ता आहे ही शासनाची मालमत्ता आहे चोट्ट्यानं बळकावणं लावले. त्याच्याकडं तहसीलदार महसूल विभाग यांनी अक्षरशः या ठिकाणी या स्पॉटवर येऊन याची पाहणी चौकशी करावी. या चौकशीमध्ये आत्तापर्यंत गेलेला मुरुम कसा गेला, याची रॉयल्टी गेली होती का, याच्याकडं तहसीलदार याच्या अगोदर तत्कालीन तहसीलदार यांनी काय केलेलं आहे, आता आलेले तहसीलदार याच्याकडे काय लक्ष देतात, याच्याकडे लक्ष लागलेले आहेत. आणि हा जो शासनाचा मुरुम आहे आवाढावा पैसा, हा जर जागीच जर इथून खंदून जर कुठं नेण्यात देत असाल तर याची त्याच्यातला दंड एखादा कोणाला आकारला बी असेल तर त्या दंडाचा काय, दंड फाडायचा 1 लाखाचा आणि मुरुम न्यायचा 25 लाखाचा, अशातली ही परिस्थिती दिसत आहे. या ठिकाणी जे निसर्गमय वातावरण असतं, या निसर्गमय वातावरणामध्ये जे झाडं लावलेले आहेत हे झाडं झुडपं तोडून या ठिकाणी चन्नाचं झाड आहे ते आपण पाहत आहोत की हे चन्नाचं झाड सुद्धा तोडून या ठिकाणी असे चन्नाच झाडं होते, हे चन्नाची झाडं तोडून या ठिकाणचे मुरुम खोदकाम नेणं चालू आहे. आणि या ठिकाणी जे शोभेचं एक वातावरण, इथं सकलाजी बाबा म्हणून एक दर्गास्थान आहे आणि पुरत काळापासून या दर्गास्थानाची इथं दर्गा आहे. या दर्ग्याचं शान म्हणून आपल्या गावाचं एक स्वरूप म्हणून आणि इथले जे भाविक भक्त येतात हे त्यांचं धार्मिक स्थळ असून या ठिकाणी या धार्मिक स्थळाचे जर असं त्याचं सौंदर्यीकरण काढत असतात त्याच्याकडे काय लक्ष देऊ नये, हे लक्षणं जर असं या ठिकाणी या ठिकाणी गुरुवार पौर्णिमा अशा ठिकाणी भाविक भक्त येतात दर्शनासाठी. पुढं बरसातीत जर या पाण्या पावसाच्या याच्यामध्ये एखादा जर लेकरू याच्यातून खाली पडलं, हे जर मृत्यू झालं त्याचा जबाबदार कोण राहणार आहे, ही बरीचशी या विषयामध्ये याच बाजूला आपण आता हायवेवर जाणार आहोत. हायवेवर सुद्धा असाच मुरुम ते हायवेवर सुद्धा दिसतं असताना तिथलं मुरुम JCB ट्रॅक्टर एका राज्यात नेऊन याच्याकडे का तहसीलदार लक्ष देत नाही, याच्याकडे का महसूल विभाग लक्ष देत नाही, याचा अर्थ मग तहसीलनं यांच्यासाठी धाडगेदोरे करून काहीतरी आपलं या पूर्ण मंदिराचं
पाहिजे, नीट दिसायला पाहिजे. दिसतो ना? या ठिकाणी आपण पाहता हे बुद्ध विहार आहे, या हायवेवर आहे. याच मुरुमाचं जे खन्नाजी जे पहाडी आहे, ते डोंगर टेकडी आहे, या टेकडीचं स्वरूप इथं आपल्या बुद्ध विहार, ज्या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी शांततेचे जे आव्हान केलेले, जे आपल्याला शिकवतात की शांतता मानवता काय असते ते आपल्याला एक दर्शवून देणारे असे भगवान बुद्ध यांचं इथं मोठं स्मारक बुद्ध विहार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक आहे. अशा ठिकाणी या ठिकाणी दर पौर्णिमेला बुद्ध भाविक मंडळी या ठिकाणी येऊन त्यांची पूजापाठ करतात. अशा ठिकाणी हे जे टेकडीवर या ठिकाणी एक सौंदर्याचं आपल्याला ते ज्ञान देणारी जे स्मारक आहे आणि इथं जे बुद्ध विहार आहे, या बुद्ध विहाराच्या खाली या पायथ्याशी आपण पाहता इथं जे येतात गुरुवारच्या पौर्णिमेला इथं राहणारी जी व्यक्ती येते यांच्याकडे इथे येणारे लेकरं बाळा असतात. इथले सगळं जे लोक आहे बुद्ध लोक येतात, हे आपल्या मनाचं एक शांततेचं प्रतीक घेऊन या ठिकाणी आपलं मन निसर्गमय वातावरणात बसायचं, त्या शिकायचं. त्या आपल्याला भंतेजी आपल्याला ते काय ज्ञान देतात, हे ज्ञान घ्यायचं, जीवन कसं जगायचं हे शिकवायचं. हे जे इथलं स्थान आहे हे महत्त्वाचं स्थान आहे. आणि याच्याच लगीला लागून हे असं जर इकलाचा पट्टा जर असेल आणि या इकलाच्या पट्ट्याला जर चोरटे जर चोरून नेत असतात, त्याच्यातला महसूल विभाग याच्याकडे काय करतं हा मोठा विषय आहे. चंद पैशासाठी जर महसूल विभाग विकल्या जात असेल आणि अशा जर स्मारकाला असं बुद्ध विहाराच्या कडेला जे असं सौंदर्याचं वातावरण आहे हे जर आपलं नष्ट करायचं असेल तर या महसूल विभागाचं करायचं काय, कोणत्या हिशोबानं पाहायचं, कोणत्या नजरेनं पाहायचं. महसूल याच्यासाठी असते की महसुलाची जी देखरेख असते या महसुलाला या मालमत्तेला सांभाळण्यात यावं, यासाठी महसूल विभाग त्याच्यावर तात्पर्य असतं. पण या ठिकाणी असं आढळून येतं कमीत कमी 1000-2000 ब्रासच्या पेक्षा जास्त मरून जाऊन सुद्धा आताही सुद्धा तेच कार्यक्रम चालू आहे. याविषयी जे आता तहसीलदार याच्यावर करतात का, याच्यावर कोणत्या नजरेनं याच्यावर कारवाई करतात, हे कसं करतात, थांबवलं जातं, याच्याकडं सगळं या बोरगाववासियाचं तर आहेच. पण चिखली तालुक्याला जाणं येणारी जी मंडळी हायवेहून जाते ते पाहते की ही टेकडी खणण्यात येत आहे, खुले आम आहे, याच्यावर काही आडपडदा नाही, एका बाजूला नाही, असं असताना सुद्धा रात्रंदिवस या ठिकाणी JCB लावून जर मुरुम काढल्या जात असतं ते किती मोठी बाब आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आता या ठिकाणी जे बुद्ध स्मारक आहे, जे बुद्ध विहार आहे, शांततेचं प्रतीक येईल आपल्याला ज्ञान देणारं एक पुरातन काळापासून इथला जो विषय आहे हे आपल्याला शिकवण कशा पद्धतीने मिळते. या ठिकाणी दर गुरुवारी पौर्णिमेला इथं जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकडे लहान लेकरं येतात. पावसाळ्यात जर पाणी पडत या खरानीच जर एखादं लेकरू काही जीवितहानी झाली याचा जबाबदार कोण, ही मोठी प्रश्न या ठिकाणी पडलेली आहे. आणि हा तो जो मुरुमाचा खजिना चालला आहे, हा खजिना आपला मुरुम नाही, हा सोनं आहे. या सोन्याला जपून ठेवण्याची काळजी या महसूल विभागानं घ्यायला पाहिजे. जर याच्यामध्ये काळजी नसेल घेत तर याच्यात जरूर महसूल विभाग अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि या इन्व्हॉल्वमुळे हे आपले नुकसान, या आपल्या भूमीचं नुकसान होत आहे असं या निर्देशनात येत आहे. तरी आता आलेले जे तहसीलदार आहे या न्यूजमुळे, या आपल्या शी न्यूज महाराष्ट्र या न्यूजमुळेचा हे रिपोर्ट केल्यानंतर याच्यावर कोणती कारवाई करता आणि किती बात कारवाई करून याला किती न्याय मिळवायचं काम करता आणि थांबवता हे आपल्याला लगेच पाहायचं आहे. शी न्यूज महाराष्ट्र, कॅमेरामन हर्षिन चर्रेसह शेख चांद, शी न्यूज महाराष्ट्र.